महायुतीमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी करायला सुरुवात झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला। त्याबद्दलची ही बातमी। भाजपसाठी एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे। भाजप कुणालाही सोडत नाही। शिंदेंच्या भविष्यातही हेच असल्याचं मोठं भाकीत आता राऊतांनी केलेलं आहे। पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत। आधी ठाकरेंचा गेम, आता शिंदेंवर नेम। भाजप एकनाथ शिंदेंनाही संपवणार। संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ। याला संपव त्याला संपव, हा पक्ष फोडा याला विकत घ्या। एकनाथ शिंदेंच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आहे। फोडाफोडी करणं, लहान पक्षांना संपवणं ही भाजपची सवय आहे आणि भाजप भविष्यात शिंदेंनाही संपवणार असल्याचं भाकीत खासदार संजय राऊत यांनी केलंय। संजय राऊत यांच्या या भाकीतानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। जे जवळचे आहेत त्यांनाही भाजप सोडत नसल्याचं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्षाची ही कूटनीती आहे। याला संपव त्याला संपव, हा पक्ष फोडा याला विकत घ्या। एकनाथ शिंदेंच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आहे। भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना सोडत नाही। सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते। विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं, मात्र निकालानंतर पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद, खातेवाटप आणि पालकमंत्री पदावरून कसा संघर्ष सुरू आहे त्यावरही संजय राऊतांनी बोट ठेवलंय। आधी मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरत नव्हतं। मग एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर बराच काळानं मंत्रिमंडळ स्थापन झालं। मंत्रिमंडळ एकदा कसं बस शपथ घेतल्यावरती खातेवाटपाला विलंब झाला। आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाही। विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस जागा मिळाल्या, त्यामुळे त्यांना मित्रपक्षांची गरज नाहीये, ते त्यांना लवकरच बाजूला करतील असा दावा अनेकदा विरोधकांनी केलाय। संजय राऊतांच्या वक्तव्यानं मात्र एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात अजून काही भूकंप झालाच तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।